The exposure of Satan. सैतानाचे प्रदर्शन. He is the number one person who takes advantage. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा घेणारा एक नंबर वरती सैतान. You give him a finger, he holds your hand. म्हणजे त्याला बोट दिलं तर तो तुझा हात धरेल अशी त्याची जात आहे. Jesus exposed him येशूंनी सैतानाला उघड केलं by saying असं म्हणून that he is the father of all lies. या सगळ्या लबाडीचा बाप आहे. God did not create Satan as an evil being. आता देवाने सैतानाला काहीतरी एक दुष्ट असं व्यक्तिमत्व म्हणून निर्माण केलं नव्हतं. God originally created Satan as a perfect being. देवाने मूळतः सैतानाला एक परिपूर्ण व्यक्तिमत्व असं तयार केलेलं, निर्माण केलेलं. In the beginning he was called Lucifer. सुरुवातीला प्रारंभी त्याचं नाव लुसिफर होतं. That is the shining star. म्हणजे चमकणारा तारा. You are my shining star. तू माझा चमकता तारा आहेस. That's what God called him. असं देवाने त्याला नाव देऊन संबोधलं. Lucifer was a perfection of beauty and wisdom. लुसिफर सौंदर्याची परिपूर्णता आणि ज्ञानाची परिपूर्णता होता. And so after an unknown expanse of time serving God, तर देवाची सेवा अगणित काळामध्ये केल्या पश्चात Lucifer thought लुसिफरला असं वाटलं that he knew everything about God. म्हणजे खूप काळ देवाची सेवा केल्यानंतर त्याला असं वाटलं की आता देवाविषयी त्याला सगळं माहिती आहे. Since I am the right hand man of God, मी देवाचा उजव्या हाताचा माणूस आहे. God cannot live without me. आता देव माझ्याशिवाय जगू शकत नाही, देवाचं माझ्याशिवाय चालणार नाही. He cannot. नाही जमणार देवाला माझ्याशिवाय. Everywhere he goes, he only says Lucifer, Lucifer, Lucifer. जिथे कुठे देव जातो त्याला लुसिफर लागतो. देव सारखं लुसिफर 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 करतो. And so he thought, म्हणून त्याला वाटलं since I know everything about God, की मला आता देवाचं सगळंच कळलेलं आहे. I can remove God with the cooperation of some of the other angels. तर काही जे इतर दूत आहेत देवाचे त्यांचं सहकार्य घेऊन मी देवाला काढून लावीन. I'll take all these angels on my side या सगळ्याच देवाच्या दूतांना मी माझ्या पक्षात घेईन and claim myself to be God. आणि मी स्वतःला देव म्हणून घोषित करीन. You think so God didn't know what his plans were? तर तुम्हाला असं म्हणायचंय की देवाला माहितीच नव्हतं लुसिफरची काय योजना आहे. God was playing with him. देवही त्याच्याशी खेळत होता. तू खेळ मांडलाय, चल मी पण खेळतो. 1/3 of the fallen angels are here. पतन पावलेले 1/3 देवदूत इथे आहेत. A few of them have been chained त्यातल्या काहींना साखळ्या बांधलेल्या आहेत in the darkness, अंधारात, somewhere in the earth, कुठेतरी पृथ्वीवर. and on the judgment day God will judge them. आणि न्यायाच्या दिवशी देव त्यांचा न्याय करेल. And so in judgment God threw Lucifer out of heaven तर त्या न्यायामध्ये देवाने लुसिफरला स्वर्गातून हाकललं and destroyed him. आणि त्याचा नाश केला. And so since Lucifer was thrown from the heaven, आणि लुसिफरला स्वर्गातून खाली फेकलेला असल्यामुळे he didn't have any kingdom. त्याला कुठलंही राज्य नाही मिळालं. Kingdom was taken away from him. राज्य त्याच्यापासून काढून घेण्यात आलं. He didn't have anybody to rule over much. आणि त्याच्याकडे कोणीही नव्हतं की ज्यांच्यावरती तो राज्य करून वर्चस्व गाजवू शकेल जे त्याला हवं होतं. That was the time he decided earth will be mine. त्याला लुसिफरने ठरवलं की पृथ्वी आता माझी होणार. I will make these fellows the first parents to be deceived and I will take over the dominion over the earth. आणि या पृथ्वीवरती देवाने बनवलेल्या प्रथम पुरुषाला, प्रथम स्त्रीला मी माझ्या पंजात अडकवणार आणि होता होता मानव जातीवर मी साम्राज्य करणार. God removed most of his powers of the heavens. देवाने स्वर्गातील लुसिफरात असलेलं जास्तीत जास्त सामर्थ्य काढलं. Though the rest of the powers that he is having is enough to bring havoc on this earth. जरी उरलेलं सामर्थ्य जे लुसिफरात म्हणजे सैतानात अजूनही आहे ते संपूर्ण पृथ्वीवरती धुमाकूळ घालायला पुरेच आहे. But God also has almighty power. देवाकडे ही सर्व सामर्थ्य आहे. But he does not destroy anybody. पण देव कोणाचा नाश करत नाही. Because his heart is love. का? कारण देवाचं हृदय प्रेम आहे. He became known as the devil or Satan, आणि मग त्यापुढे तो सैतान म्हणून परिचित झाला. who became finally the accuser of the brethren, तर ते शेवटी जो बंधुजनांना दोष देणारा निघाला, who opposes all God's work, जो सगळ्या देवाच्या कार्यात विरोध करतो असा झाला, who becomes a hindrance for us every day, जो सैतान रोज आपल्याला अडचणी करून ठेवतो who असा, fills us with wrong thoughts. जो सैतान आपल्याला चुकीच्या विचारांनी भरतो. So when Adam and Eve were living in the Garden of Eden,
तर आदाम हवा जेव्हा एदेनेच्या बागेत जगत होते, Satan sneaked into that garden सैतान असा तिथे आला and deceived our first parents. आणि आपल्या प्रथम पालकांना फसवून गेला. असा लपून छपून कुठून तरी घुसला Amen. आणि आपल्या प्रथम पालकांना फसवून गेला. He deceived. That deception word itself shows who had authority. पण त्याने फसवलं त्यांना. त्या फसवणूक या शब्दातनच कळतं अधिकार ऍक्च्युली कुणाकडे होता, पण न वापरल्यामुळे काय झालं. Satan did not use his power. सैतानाने त्याचं सामर्थ्य नाही वापरलेलं. If he was very powerful, he would have used his power over सैतान Adam फार and Eve. सामर्थ्यवान असता तर सैतानाने आदाम हव्वेवर सामर्थ्य वापरून पॉवर वापरून कांड केला असता. But he deceived पण सैतानाने काय केलं, फसवलं. because he knew Adam's power. कारण त्याला माहित होतं आदामाकडे सामर्थ्य आहे. And so in his fall, तर त्याच्या त्या पतनात Adam lost all his rights and all his privileges आदाम पडला. आदामाचे सगळे हक्क गेले, and authority. अधिकार गेला. It was all given to Satan. ते सगळं मग सैतानाला देण्यात आलं. Satan took over. सैतानाने ताबा घेतला. मग Satan entered the Garden of Eden with nothing. सैतान खरं म्हटलं तर एदेनेच्या बागेत काही न घेता आला होता. God kicked him out of the house with nothing. कारण देवाने त्याला त्या घरातनं सगळं काढून घेऊन असा हकलून लावलं होतं रिकामं. So he had nothing, only putting his hand in the pocket, empty hand he came. तर सैतानाकडे खरं म्हटलं तर एदेनेच्या बागेत जेव्हा तो आला तेव्हा काही नव्हतं, रिकामे खिसे, रिकाम्या खिशात रिकामे हात घालून आलेला. But he went out of the garden full. पण त्या एदेनेच्या बागेतनं बाहेर जाताना भरभरून गेला. का आदामानी त्याला सगळे अधिकार देऊ केले. Took the crown of Adam, put it on his head like a king he went. आदामाचा मुकुट घेऊन स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि रिकामा सैतान राजासारखा बाहेर गेला. Like a beggar he came in the Garden of Eden, like a king he went out. भिकाऱ्यासारखा आला होता एदेनेच्या बागेत, राजासारखा बाहेर पडला. In one day he got the authority, dominion of the whole earth. एका दिवसात त्याला संपूर्ण पृथ्वीचं राज्य अधिकार सगळं मिळालं. By fraud. फसवणूक करून, फ्रॉड. And since the fall, आणि त्या पतनामुळे Satan has authority on this planet earth. त्या पतनापासून आज या पृथ्वी नावाच्या ग्रहावर सैतानाचा अधिकार चालतो. And he also has an access to God through Adam's authority. आणि आदामाकडून त्याला हा जो अधिकार मिळालेला आहे त्या अधिकारापायी तो सैतान देवासमोरही जाऊ शकतोय. The purpose of Jesus in coming on this earth is not only to die on the cross. येशूंचा संकल्प या पृथ्वीवर येण्यामागे वधस्तंभावरती केवळ मरणे एवढाच नव्हता, तर He came to destroy the works of the devil. येशू सैतानी कृत्यांचा नाश करायला आलेले आहेत. 1 John 3:8 says, 1 योहान 3 अध्याय 8व्या वचनात लिहिलेलं आहे. Jesus was manifested to Yes. destroy the works of the devil. सैतानी कृत्यांचा नाश करायला येशू प्रगट झाले असं लिहिलंय. Jesus came as a man to destroy the devil as man. येशू एक माणूस बनून आले, सैतान जो माणूस त्याचा नाश करायला. Because कारण Adam was a man. आदाम माणूस होता And God said, I want man only to destroy this fellow. आणि देव म्हणाला मला माणूसच हवा आहे याचा नाश करायला. God's plan for humans can never be thwarted. देवाची योजना मानव जातीसाठी असलेली कधीही धुळीत मिळू शकत नाही. Nobody can thwart his plan. देवाच्या योजनांना कोणीही धुळीत मिळवू शकत Our नाही. sins cannot thwart God's plan. आपलं पाप देवाच्या योजनेला धुळीत मिळवू शकत नाही. The devil's role cannot thwart God's plan. सैतानाची भूमिका देवाच्या योजनेला धुळीत मिळवू शकत नाही. That's why Jesus paid the legal cost for man's disobedience. आणि म्हणून तर येशूंनी मानवाच्या आज्ञाभंगासाठीची कायदेशीर रक्कम Yes. भरलेली आहे. What is the legal cost? I will pay. काय कायदेशीर रक्कम आहे या मानवाला सोडवायला सांग, मला मी देतो. God said, देव बोला death for death. मृत्यूला मृत्यू. The legal cost for sin is death. कायदेशीर रक्कम त्या पापाची मृत्यू आहे. The word of God said, I will do it. देवाचा शब्द बोलला मी करतो. Put a flesh on me and I will do it. मला मांस आणि देह घाल, मी करतो. That's why Bible says, म्हणून बायबल a म्हणते, body was given to me. एक देह मला देण्यात आला. In the book of Hebrews. इब्रीकराच्या पत्रात Psalm लिहिलंय. 40 also says, स्तोत्र 40 मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की मला एक शरीर, एक अंग, एक देह देण्यात आला. so when Jesus paid the legal cost तर येशूंनी जेव्हा कायदेशीर किंमत मोजली of disobedience, आज्ञाभंगाची, now he had the legal right to take over all authority of this earth.
आता कायदेशीर हक्क त्याच्याकडे आला संपूर्ण पृथ्वीवरचा सर्व अधिकार घ्यायला. That's why म्हणून Jesus said, येशू बोलले all authority, सगळा अधिकार both in heaven and earth, स्वर्गातला आणि पृथ्वीवरचा has been given to me. मला दिलेला आहे. Before defeating him, he said, I defeated you. पराजयी करण्या अगोदरच येशू त्याला बोलले की मी तुला पराजयी करणार आहे. Who is the prince of this world? मग या जगाचा राजकुमार कोण आहे? Satan. सैतान आहे. The prince and the power of the world is Satan. या जगाचा राजकुमार सामर्थ्य असलेला सैतान आहे. Jesus is the prince of peace. येशू शांतीचा राजकुमार आहे. Amen. आमेन. So now the devil has become an outlaw. तर आता सैतान बाहेर गेला त्यातून. Say, Jesus defeated him on the cross. येशूंनी त्याला वधस्तंभावर हरवलं. According to Hebrews 2:14. इब्री करार 2 अध्याय 14व्या वचनात लिहिल्यानुरूप. Destroy means to make of no effect. नाश करणं म्हणजे काय? नाश करणं म्हणजे त्याचा काही प्रभावच आता राहिला नाही. Satan was made completely powerless. संपूर्ण तो आता सामर्थ्यहीन झाला. See, he has been stripped of his legal authority over your life. तुझ्या जीवनावरचा सैतानाचा कायदेशीर हक्क आता गेला. That's why the Bible, Jesus said, the devil has come to steal, kill and destroy. म्हणून येशू म्हणाले ना योहान 10:10 सैतान आलाय चोरायला ठार मारायला नाश करायला लोकांचा. But I have come to give you life. पण मी आलोय लोकांना तुम्हाला जीवन द्यायला. Why? का? Now I've got the keys of death and Hades. का आता मृत्यूच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याकडे आहेत. He says, म्हणाले if you read in Revelation 1:18, प्रगटीकरण 1:18 जर तुम्ही वाचलं, I am he that lives and was dead, and behold, I am alive forevermore. Amen. And I have the keys of death and Hades. प्रगटीकरण 1:18 वचन, आणि जो जिवंत तो मी आहे आणि मी मेलो होतो तरी पहा मी सदा सर्वकाळ जिवंत आहे आणि मृतलोकाच्या व मरणाच्या किल्ल्या माझ्यापाशी आहेत. Finished. झालं, संपलं. Finished. संपलं. You need not die in the time of the devil. तुम्ही सैतानाच्या वेळेत मरायची गरज नाही. Colossians 2:15 says, कलसई 2:15 मध्ये लिहिलंय, Jesus made a public spectacle of them, येशूंनी अगदी सगळ्यांसमोर त्याला उघड केलं. having spoiled principalities and powers, he made a show of them openly, triumphing over them in it. कलसई 2:15 त्याने त्या वधस्तंभावर सत्तास आणि अधिकारास नाडून घेऊन उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर जय मिळवला. It is finished, he said on the cross. आणि वधस्तंभावर येशू It is म्हणाले finished. आता हे संपलंय. See, 1 1 Corinthians 15:24-28. करीन 15:24-28. Then cometh the end, when he shall have delivered up the kingdom to God, even the Father, when he will have put down all rule and all authority and power, for he must reign till he has put all the enemies under his feet, so on. नंतर शेवट होईल तेव्हा तो सर्व धनीपण व अधिकार व सत्ताही नाहीशी करून देवाला म्हणजे बापाला राज्य सोपून देईल. कारण तो सर्व शत्रू त्याच्या पायाखाली ठेवील तोपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. Amen. वगैरे वगैरे पुढे 28. And then Jesus said, ते येशू म्हणाले, all these signs shall follow them that believe. जे लोक विश्वास ठेवतील त्यांच्या मागे ही सर्व चिन्ह येतील. In my name you shall cast out demons. माझ्या नावात तुम्ही भूत काढाल. You shall speak in new tongues. नवीन भाषा बोलाल. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद.